ओके. आवाज येतोय सर्वांना? तुम्हाला काही डाऊट्स असेल तर मला विचारा मध्ये मध्ये, कारण आता आपले आता दोन तीन रूल्स आहे. दोन तीन टोटल, 2 ते 3 रूल आहे, ते झाले की मग होईल. पण काही डाऊट्स असतील तर विचारून घ्याल. ठीक. ठीक आहे. तर यामध्ये आता बघा, रूल नंबर 1. रूल नंबर 1 आपण काय बघितला? तर रूल नंबर 1 आपण बघितला की जन्मांक कसा काढायचा, बर्थ नंबर कसा काढायचा. तर बर्थ नंबर म्हणजे थोडक्यात काय बघितलं की बर्थ नंबर म्हणजे त्या व्यक्तीच्या ज्या पण महिन्यामध्ये जन्म झालेला होता, तो त्या व्यक्तीचा बर्थ नंबर झाला. ओके. किंवा तो त्या व्यक्तीचा मुलांक झाला, किंवा तो त्या व्यक्तीचा बेसिक नंबर झाला. मग आता असं महत्वाचं नाही की ती व्यक्ती कोणत्या महिन्यात जन्माला आली. म्हणजे आपण जनरली, काही लोक मला नेहमी म्हणतात की मॅडम, मे महिन्यात जन्माला आलेली मुलं खूप डेंजर असतात, फारच आगाऊ, म्हणजे आगाऊ इन द सेन्स की ते डेंजर असतात. किंवा सप्टेंबर महिन्यात आलेले जन्म लोक खूप हुशार असतात, खूप चांगले असतात, अभ्यासात पण नेहमी चांगले. सप्टेंबर ऑक्टोबर मधले लोक हे हमखास परदेशात जाणारे किंवा खूप हुशार किंवा गव्हर्नमेंट जॉबला असतात. असं काही नसतं. ओके. पण म्हणजे असं बऱ्यापैकी नाहीये, पण तरी सुद्धा आपण असं म्हणायचं की ज्या पण महिन्याच्या तारखेला जी व्यक्ती जन्माला आली, तो दिवस, तो डे म्हणजे त्या व्यक्तीचा बेसिक नंबर, त्या व्यक्तीचा जन्मांक, त्या व्यक्तीचा मुलांक, त्या व्यक्तीचा काय झाला, बर्थ नंबर. आणि रूल 2 काय असणार आहे? रूल 2 काढायचा. रूल 2 म्हणजे काय की भाग्यांक काढायचा. म्हणजे काय काढायचं, लाईफ पाथ नंबर काढायचा, म्हणजेच डेस्टिनी नंबर काढायचा, म्हणजेच फॉर्च्यून नंबर काढायचा, म्हणजेच भाग्यांक काढायचा. तर एवढे शब्द मी एकाच गोष्टीला वापरते. तर ते कसे कॅल्क्युलेट करायचे बघा. ते कसे कॅल्क्युलेट करायचे म्हणजे त्या व्यक्तीची जन्मतारीख आहे तिची टोटल करायची. फॉर एक्झाम्पल, एका व्यक्तीची जन्मतारीख आहे 15 जानेवारी 1985. मग रूल काय सांगतो, तर कॅल्क्युलेशन करताना आपण आहे ना, आधी एक बघा, सिक्वेन्स कसा ठेवायचा. सिक्वेन्स हा नेहमी प्रॉपरच ठेवायचा. 1+5+1+1+9+8+5 या पद्धतीनेच तुम्हाला जायचंय. मग या पद्धतीने गेल्यावर जी कॅल्क्युलेशन झालेली टोटल आहे ती किती आली, 30 आली. आता 30 नंबर आला म्हणजे 3 आणि 0 आलेला आहे. मग 3 आणि 0 आल्याबरोबर बघा काय काय झाला, 3 नंबर आला. शून्याला महत्व नसल्यामुळे ह्या व्यक्तीचा भाग्यांक किती आला, 3. म्हणजे ह्या 15 जानेवारी 1985 असलेल्या जन्मतारखेच्या मुलावर, व्यक्तीवर 3 नंबरचा इफेक्ट आहे, 3 नंबरचा प्रभाव आहे. म्हणजेच आता बघा, याच्या जन्मतारखेत तर 3 कुठेच नाहीये. 15 जानेवारी 1985 जन्माला आलेल्या व्यक्तीकडे 3 नंबरच नव्हता. 3 नंबर टोटली मिसिंग आहे. पण त्याची टोटल आली, भाग्यांक आला 3 नंबर. आणि तोच गुरुचा इफेक्ट, गुरुचा प्रभाव त्या व्यक्तीवर हमखास असणार आहे. आणि गुरुचा प्रभाव असल्यामुळे ही व्यक्ती कशी असणार आहे, तर ही लिडरशिप करू शकणार आहे, हिच्याकडे नॉलेज खूप छान असणार आहे. म्हणजे थोडक्यात आपण त्या व्यक्तीचा स्वभाव सांगू शकतो. भाग्यांकावरनं या व्यक्तीचं प्रारब्ध कळत असतं. भाग्यांकावरून त्या व्यक्तीचा स्वभाव डेफ्थ मध्ये कळत असतो. ओके. त्या व्यक्तीच्या आयुष्यात अजून काय काय चेंजेस होऊ शकतात हे पण आपल्याला कळेल. मग एखाद्या व्यक्तीचे अंकशास्त्रीय वाचन म्हणजे न्यूमरोलॉजिकली तुम्हाला त्या व्यक्तीचे प्रेडिक्शन्स करायचे, तर मग तिथे आपल्याला भाग्यांकाची मदत मिळत असते. जन्मांक म्हणजे त्याच्या बर्थ नंबरवरनं तर कळतं की अरे बापरे, हा 12 तारखेला जन्माला आलाय, हा 7 तारखेला जन्माला आलाय. हे आपल्याला एक एक रफ आयडिया कळून जाते की अच्छा, याची जन्मतारीख 15 आहे, याची जन्मतारीख 5 आहे, 7 आहे, 19 आहे कार्मिक असेल, 16 आली कार्मिक असेल, 28 कार्मिक आहे, 22 आली कार्मिक आहे. ह्या काहीतरी जन्मतारखा आपल्याला कळाल्या की आपण थोडंसं पॉज घेतो. म्हणजे पॉज घेतो इन द सेन्स की आपण मग अजून डिटेल डेप्थ मध्ये बघतो की मग अजून त्या व्यक्तीचा स्वभाव काय आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अजून चढ उतार कुठे कुठे येऊ शकतात. मग भाग्यांक कळतो. हा. तर भाग्यांकावरून ती व्यक्ती साधारणपणे कोणत्या प्रकारचे आयुष्य जगेल
हे सांगू शकतो, हे प्रिडिक्शन्स करू शकतात. तर जन्मांक आणि भाग्यांक याचे गुण दोष सारखेच असतात. भाग्यांकावरून त्या व्यक्तीचा आयुष्याचा प्रवास कोणत्या दिशेने होईल हे सांगता येते. फॉर एक्झाम्पल आता बघा, तुम्हाला एक कोरिलेशन सांगते की आपण जर ऍस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करत असतो तर ऍस्ट्रॉलॉजी मध्ये आपण राशीवरून सांगतो की याची मिथुन रास आहे, हा खूप गप्पा करणार आहे, याची सिंह रास आहे, ही व्यक्ती म्हणजे एकदम लीडरशिप, याला फक्त मी म्हणेल ते छान. कुंभ राशीच्या व्यक्तीकडे नॉलेज खूप असतं. आता हे मी जे पटापट सांगते हे म्हणजे आपण फक्त राशीवरून बोललो की या राशीकडे हे नॉलेज आहे, त्या राशी अशा राशीची व्यक्ती हे करणारी असते, मेष राशीची व्यक्ती ऐकूनच घेत नाही, हे जेव्हा आपण राशीचं बोलतो. त्याचप्रमाणे नक्षत्र, 27 नक्षत्र असतात. मग आरद्रा नक्षत्र असलेली व्यक्ती काय करणार आहे, तिच्याकडे नॉलेज खूप असतं पण तिच्यावर व्यक्तीवर हमखास भांडण करणारी व्यक्ती म्हणून फेमस होऊन जाते ती, किंवा तिच्या असं म्हणजे ठरलेले असतं ना काही गोष्टी, असं तुम्ही म्हणाला लगेच हे नका करू, की नक्षत्रावरून व्यक्तीचा स्वभाव कळत असतो. त्याचप्रमाणे भाग्यांकावरून सुद्धा न्यूमरोलॉजी, जसं ऍस्ट्रॉलॉजीने राशीवरून आणि नक्षत्रावरून त्या व्यक्तीचा स्वभाव कळत असतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या गोष्टी कशा कशा असू शकतात हे बाकीचं सांगू शकतो, कॅल्क्युलेशन करून सांगू शकतो. त्याचप्रमाणे भाग्यांकावरून पण न्यूमरोलॉजी मध्ये सुद्धा आपल्याला गुणदोष पाहता येतातच. भाग्यांकावरून त्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रभाव कळत असतो. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचा शुभांक, शुभांक म्हणजे गुड नंबर, लकी नंबर, करिअर वगैरे कसं असणार आहे जन्मांका बरोबर आहे. बघा, एखाद्या व्यक्तीचा शुभांक, करिअर वगैरे सुचवताना जन्मांका बरोबरच भाग्यांकाचाही विचार केला जातो. मग त्याच्या आयुष्याचा जोडीदार, बिझनेस पार्टनर निवडताना त्या व्यक्तीचा भाग्यांकाचा विचार केला जातो. आता माझ्याकडे बरेचसे लोक येतात, ते म्हणतात मॅडम आम्ही पार्टनरशिप मध्ये बिझनेस करू का. बरेचसे लोक पार्टनरशिप मध्ये बिझनेस पण करतात आणि त्यांना लक्षात येतं की बिझनेस अर्ध्यावर ठप झाला. समोर म्हणजे फ्रेंड्स, त्याचे जे पार्टनर होते ते काही मदतच करत नाही. सुरुवातीला दोघांना खूप बेनिफिट झाला, नंतर नंतर लोन वाढलं, मग काय की त्यांचं गडबड झाली, प्रॉब्लेम आला. हे सुद्धा का आलं, कोणत्या वर्षी कुठे टर्न होऊन गेला, हे सुद्धा आपल्याला न्यूमरोलॉजीने सांगता येतं. ओके. तर पार्टनरशिप बघायला, जोडीदार बघायला, लग्नामध्ये आपण जसं गुणमिलन काढत असतो ऍस्ट्रॉलॉजी प्रमाणे, तसंच गुणमिलन आपण न्यूमरोलॉजी मध्येही काढत असतो. ओके. तर मग इथे भाग्यांकाची मदत मिळते, ऍज वेल एज जन्मांकाची पण मदत मिळते. त्यानंतर भाग्यांक काढायची योग्य पद्धत बघा. आता बरेचसे लोक भाग्यांक काढताना गडबड करतात आणि त्यांना मग तो नंबर, ते फक्त एक डिटेल नंबर सांगते की माझा भाग्यांक 5 आहे, माझा भाग्यांक 9 आहे, माझा 7 आहे, हे म्हणण्यापेक्षा जर आपण टोटल प्रॉपर टोटल केली तर त्या टोटल करत असताना आपल्याला त्याच्या त्या व्यक्तीकडे मास्टर नंबर आहे का हे पण आपण बघू शकतो. बरेचशा व्यक्ती माझ्याकडे येतात, म्हणतात मॅडम आमच्या जन्मतारखेत तर नंबरच नाहीये, काहीच नंबर नाही, आमची ग्रीड तर पूर्ण खालीच आहे, म्हणजे काही तिथे काही नाहीच आहे, मग आमच्या आयुष्यात काही चांगलं होणार आहे की नाही. पण असं नाही, काही लोकांचे मास्टर नंबरच इतके परफेक्ट आहे. म्हणजे मी जसं सांगितलं होतं की 22/2/2002 असलेली व्यक्ती माझ्याकडे आली. आता 22/2/2002 असलेल्या व्यक्तीकडे तर 2 शिवाय दुसरा नंबरच नाहीये, कुठलाच नंबर नव्हता. पण मल्टिपल 9 असलेली व्यक्तीला, तिला मी बोलले की तुला परदेशात जाण्याचे चान्स आहे. मग ती म्हटली की मॅडम काहीच चान्सेसच नाहीये, कसं जाऊ, कारण मला तर परदेशात जायला तुम्ही म्हटल्याप्रमाणे तर 4-9-2 असे काही नंबर पाहिजे किंवा 7 नंबर असल्याला पाहिजे, पण इथे तर कुठेच नाही. म्हटलं येतील ते नंबर पण आहे आणि एका ठराविक वेळामध्ये ते नंबर तिला मिळाले, लकीली मिळाले. पर्सनल इयर नंबर असतो, टुआ नंबर असतो आणि ते नंबर तिथे दिसले नाही जन्मतारखेत, पण तेव्हा आपण कॅल्क्युलेट करू, त्यांची ग्रीड मांडतो, तेव्हा आपल्याला काही लपलेले नंबर दिसतात. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की 15 जानेवारी 1985 असलेल्या व्यक्तीकडे 3 नंबरच नव्हता, पण त्याच्या भाग्यांकावरून आपल्याला त्याचा 3 नंबर दिसला. सेम इकडे पण बघा, इथे सुद्धा आता जी जन्मतारीख आहे 29/10/1984, 29 ऑक्टोबर 1984 असलेली जन्मतारीख. इथे आपण जेव्हा टोटल करतो तर 29 म्हणजेच कोण, 2+9, 2+9 म्हणजेच 11, 11+1+0 म्हणजे त्याचा महिना घेतला, मग प्लस त्याचा 1982 हा पण घेतला. जेव्हा यांची आपण टोटल करत गेलो तर 11 नंबर आला याच्याकडे, याच्याकडे लगेच मास्टर नंबर आला. मास्टर नंबर आला म्हणजे ही व्यक्ती हमखास काहीतरी मस्त काम करणारी. मग 22 पण आला, वन ऑफ द मास्टर नंबर 22, 22 पण मास्टर नंबर आहे, 33 मास्टर नंबर आहे, 56 पर्यंत आपण बघणारे नंबर्स. मग आता इथे बघा, मग या अंकांची बेरीज केली, 1+1+1+2+2 एवढी सर्वांची बेरीज केली आणि मग तो कुठे जाऊन थांबला, 34 नंबरवर. आणि मग 34 परत 2 डिजिट नंबर आहे म्हणून आपण त्याला सिंगल डिजिट मध्ये टाकलं आणि तो झाला 7.
म्हणजे ही 29/10/1984 असलेल्या व्यक्तीचा भाग्यांक काय आला? 7. जो त्याच्या जन्मतारखेत कुठेच नव्हता. लकीली त्याला 7 नंबर मिळाला. या पद्धतीने भाग्यांक काढण्याचा फायदा. या पद्धतीने भाग्यांक काढण्याचा फायदा म्हणजे त्या तारखेमध्ये 11 नंबर आला, 22 नंबर आला, जे त्याचे मास्टर नंबर आहेत. ओके. तर या पद्धतीने आपण बघितलं होते रूल, 3 रूल बघितले, म्हणजे 2च खास करून रूल आहे. अजून तिसरा रूल आपण नेम न्यूमरोलॉजी मध्ये बघणार आहे. तर त्याच्यामध्ये जन्मांक काढला आणि भाग्यांक काढला. भाग्यांक काढण्याची प्रॉपर पद्धत बघितली. आता आपण तिसरा बघतोय, दॅट इज म्हणजे नेक्स्ट स्लाइड आहे ती म्हणजे अंक आणि त्यांचे गुणदोष. की 1 नंबर असलेली व्यक्ती कशी असणार आहे. आता हे अंक म्हणजे आपण आता थोडक्यात हे आपण आता रफली आपण त्याचा भाग्यांक पण बघतो आणि त्याचा भाग्यांक एज वेल एज त्याचा जन्मांक बघून आपण काउंट करणार आहे. तर 1 नंबर असलेली व्यक्ती कशी महत्वाकांक्षा असतं, पुढाकार घ्यायला आवडेल, आक्रमकता, विजय, त्याला नेहमी मी जिंकलीच पाहिजे ही त्याच्यामध्ये ती हेच असते. नाही मला तर जिंकायचंच आहे, मी तर एकदम परफेक्टच पाहिजे, मीच तिथे हेड पाहिजे, म्हणजे त्या हिशोबाने ते पुढाकार घेऊन करतात. 2 नंबर असलेली व्यक्ती चंचलता असणारे, दरसोड वृत्तीचे, उदारता, ते चंचल चंद्र असल्यामुळे त्यांना प्रेमात ते इन्व्हॉल्व्ह होणारे असतात. 3 नंबर उत्साही, शिस्तप्रिय, हुशार, यशस्वी. 4 नंबर असलेली व्यक्तीला जनरली लोक घाबरतात, पण घाबरून चालणार नाही. हे 4 असणारी व्यक्ती कशी आहे तर तर्कनिष्ठता, त्यांना लॉजिक सेन्स खूप परफेक्ट असतो. ते म्हणजे टू द पॉइंट सांगणारे पण असतात. फटकळपणा, कल असतो त्यांच्यामध्ये. त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी हमखास असतातच. 5 नंबर असलेली व्यक्ती मैत्रीभाव, विश्वासपात्र, सॉरी झटपट विचार करणारे, निर्णय क्षमता असणारे. 6 नंबरची व्यक्ती यशस्वी, विश्वासपात्र, आग्रही, कौटुंबिक इम्पॉर्टन्स देणारी, फॅमिलीला महत्व देणारी. 7 नंबर बेचैन म्हणजे ते थोडेसे एकाकीपणा, एकटे पडलेले 7 नंबर असलेले. अंतर्मुख म्हणजे ते अकल्ट सायन्सच्या फील्डमध्ये ते 7 नंबर मध्ये परफेक्ट असतात, पण तरी सुद्धा आपण हे अजून डिटेल बघणार आहे. 8 नंबर उशिरा मिळणारे, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी उशिराच मिळत असतात किंवा मिळतात पण टू द पॉइंट परफेक्ट गोष्टी मिळतात त्यांना, पण त्यांना थोडस उशिरा मिळत असतात. संपत्ती खूप चांगली असते 8 नंबरच्या व्यक्तींकडे, टिकवून ठेवत असतात. त्यांना खर्च इझिली करायला आवडतच नसतो. हा, उदासीनता, त्यांचे पैसे जरी गेलेले असले 8 नंबर वाल्यांचे तरी त्यांना त्यांचे पैसे मिळतातच. कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांना मदत होतच असते. त्यामुळे माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 9 नंबर एक बघून घेऊ. लढाऊपणा, त्यांना लिडरशिप करायला आवडेल, त्यांना सेनापती सारखं आवडतं, त्यांना फायटिंग म्हणजे फाईट मध्ये सुद्धा ते चांगले असणारे. 9 नंबर. आता बघा, आता मी एवढे तुम्हाला सांगितले आणि तुमच्या मनात असं पण झालं की अरे बापरे 4 नंबर डेंजर, 8 नंबरला तर आयुष्यात उशीरच मिळतो, काहीच त्याला मिळत नाही, त्याच्या आयुष्यात नेहमी त्रासच आहे. 4 नंबर झाला, 7 नंबर झाला, 8 नंबर झाला, 9 नंबर, हे काही नंबर्स यांना थोडस गडबडी येतात त्यांच्या आयुष्यात. पण असं नाही. प्रत्येक नंबरचे, मी नेहमी प्रत्येकाला सांगत असते आणि तुम्ही पण हे लक्षातच ठेवायचे की प्रत्येक नंबरचे स्पेशल व्हायब्रेशन्स असतात. प्रत्येक नंबरला व्हायब्रेशन्स असतात, वेगळे व्हायब्रेशन जे कोणाकडेच नसतात. 1 नंबरचे व्हायब्रेशन 2 नंबरला कधीच नसणार, 2 चे 3 ला कधीच नसणार. म्हणून प्रत्येक नंबर हा एक स्पेशल नंबरच असतो. ओके. तर इथपर्यंत आजचं आपलं सेशन होतं आणि आपण इथे आजचं लेक्चर संपवतोय. पण तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर विचारा. याचे रेकॉर्डिंग मी पाठवतेच आहे. लेक्चर संपले आज तर नाही पाठवणार, पण उद्या मी तुम्हाला याचे लेक्चरचे दोन्ही रेकॉर्डिंग पाठवते. मीनवाईल तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर मी ग्रुपला तुम्हाला ऍड केलेला आहे, तुम्ही ग्रुपमध्ये विचारा किंवा मला पर्सनली फोन केला तरी चालेल, मेसेज केला तरी चालेल. तर आता तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आपल्याकडे आहे 4 मिनिट आहे, तुम्ही विचारू शकता. पण वीक 2 मध्ये नेक्स्ट वेनसडेला आपण आता हे जे रूल बघितले, मूलांक कसा काढायचा, भाग्यांक कसा काढायचा, ते अजून आपण डिटेल आपण वीक 2 मध्ये बघणार आहे. लोशो ग्रीड आपण वीक 3 मध्ये बघणार आहे. म्हणजे आपण डिटेल डेप्थ मध्ये बघणार आहे. आज तुम्ही जमलं. ओके, व्हेरी गुड. अंतर्मुख आणि बाहिर्मुख म्हणजे काय, तर आता बघा याच्यामध्ये काय की 7 नंबर, आपण ही परत ग्रेड दाखवते की
4 नंबरची जी व्यक्ती ना ती आतल्या आतच असते, ती कधीच एक्सपोज करणार नाही की तिला काय पाहिजे, कधीच नाही सांगणार. आणि त्याच्या उलट 7 नंबरची व्यक्ती ती भडा 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 बोलून टाकणारी असते. तिला पण तिच्या मनात कधीच काही राहत नाही. हे जे दोन आहे ना, हे खास करून 4 नंबर आणि 7 नंबरला येतात. ते 2 नंबर वाले सुद्धा अंतर्मुख, म्हणजे ते आतल्या आत असते ना. आता शब्दशः म्हटलं तर मग ते हो, इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट, हो त्यापैकीच बऱ्यापैकी तसंच, म्हणजे तेच इंग्लिशमध्ये, की हे व्यक्ती त्यांचं दुःख किंवा त्यांना जे पाहिजे ते लवकर सांगणारच नाही, अशा टाईपची. ओके. अजून काही? मॅडम, हॅलो. हा मॅडम, बोला बोला. हा, स्त्रीयंत्राविषयी थोडंसं विचारायचं होतं. हा, आणि विचारा. आपल्या कोर्स, हा, स्त्रीयंत्रामध्ये लक्ष्मी देवतेची ऊर्जा असते आतापर्यंत असा समज होता. हो हो. तर तुम्ही असं म्हणालात की शिव आणि पार्वती, तर एवढं कन्सेप्ट क्लिअर कराल? बरोबर. आता बघा, श्रीयंत्र हे आपण खास लक्ष्मीवर्धक मानलं गेलेलं आहे, पण श्रीयंत्राचा जो मूळ उगमच आहे, जे ब्रह्मांडात श्रीयंत्राचे तयार झाले. आता शिवशक्ती, लक्ष्मी सुद्धा विष्णू शिवाय काहीच नाहीये तसं बघितलं तर. मग इथे सुद्धा जी लक्ष्मीची अरेंजमेंट आहे, लक्ष्मी कोणापासून तयार झाली? ही सुद्धा विष्णू पासूनच तयार झाली. मग शब्दशः आपण काय म्हणतो की लक्ष्मी ही शक्तीचंच रूप आहे, आणि शिव हे विष्णूचंच रूप आहे, म्हणजे पुरुषचं रूप आहे. आता असं शिव आणि पार्वती न म्हणता आपण काय म्हणतो, एक पुरुष आणि एक स्त्री, यांचं अच्छा. यांच्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन श्रीयंत्र तयार झालं. ओके. ओके मॅडम, ठीक आहे. आपण थँक्यू. जनरली श्रीयंत्र हे लक्ष्मीवर्धक मानतो, पण लक्ष्मीवर्धक हा हा. म्हणण्यापेक्षा म्हणजे पैशांसाठी आपण जेव्हा आपण श्रीयंत्राचा विचार करतो तेव्हा आपल्याला संपत्ती पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, वेल्थ, हे ह्या उद्देशाने बघत असतो. पण जिथे शक्ती आहे तिथे शिव राहणारच आहे. म्हणजे तिथे हा, म्हणजे मला असं म्हणायचंय की त्या ऊर्जाकडे बघताना आपण लक्ष्मीची एनर्जी म्हणून बघतोय. हो तर मला असं म्हणायचंय की शिवपार्वतीची एनर्जी आहे, म्हणजेच विष्णू आणि लक्ष्मीची एनर्जी आहे, असं हे हो करायचंय हो आपल्याला. हो, आपण असंच म्हणायचं की ओके. नर आणि मादी, म्हणजे हं, आता न्यूमरोलॉजी मध्ये हं. इन यंग हे आपण बघणार आहे. त्याप्रमाणे नर मादी म्हणू, किंवा इथे पुरुष आणि स्त्री यांची ऊर्जा, यांच्या ऊर्जेचं अच्छा. प्रतीक श्रीयंत्र. ओके. ओके. आणि यंत्रांचं आहे का आपल्या अभ्यासक्रमामध्ये काही? अभ्यासक्रमात मी असं नाही ना? ऍसच नाही टाकलं. मी माझा एक रिसर्च पेपर आता तयार करते ना, मी आहेत त्याच्यात का? दिले. पण अच्छा. पण मी मध्ये मध्ये घेणार आहे, म्हणजे आता श्रीयंत्राचा आज मला हिस्ट्री सांगायची होती म्हणून, की उगम हं, भारतात सुद्धा आपण विसरून हं. गेलेलो आहे आपले, म्हणजे विसरून गेलो इन द सेन्स की न्यूमरोलॉजीचा उगम हा आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या हिंदू प्रथेमध्ये तर खूप आहे, खूप डिटेलमध्ये. मग त्यातलं हे वन ऑफ द एक्झाम्पल श्रीयंत्र. किंवा आता आपण चॅन्टिंग रेमिडीज बघणार आहे. रेमिडीज जो सेशन आहे हं, आपला हं. वीक 7 आणि 8 मध्ये, 7 आणि 6 मध्ये, की रेमिडीज आपण प्रत्येकाला मंत्रोपचार देतो ना, की आपल्या आराध्य हं, देवतेचं हं. नामस्मरण करा. मग आपण 108 वेळा हं. चॅन्टिंग करतो. जपमाळेचं महत्व काय हे मी तिकडे देणार आहे. मग त्या केसमध्ये पण आपण अच्छा. श्रीयंत्र परत एकदा घेऊ, ही ओके. श्रीयंत्राची ओके ठेवण मॅम. कशी, श्रीयंत्र कसं आहे. हं. ठीक अजून काही विचारायचं आहे. आहे? नाही, काय नाही. रिद्धी, तुला काही विचारायचं? नाही लक्ष्मण सर, मॅडम. तुम्हाला काही विचारायचं? तर मग आज आपण इथे थांबलो तर चालेल का? म्हणजे नेक्स्ट वेनसडे आज तर तुम्हाला होमवर्क असा असणार आहे की तुम्हाला आज 10 जन्मतारखा घ्या आणि त्यांचा फक्त जन्मांक काढा आणि भाग्यांक काढा. 10 जन्मतारीख बघा तुमच्याच घरामधले जेवढे मेंबर्स असतील त्यांचे. ओके, थँक्यू. तर त्यांचे 10 जन्मतारीख घेऊन आपल्याला जन्मांक काढा, म्हणजे बर्थ नंबर काढायचा आहे, आणि त्याचा भाग्यांक पण काढायचा आहे, म्हणजे त्याचा फॉर्च्यून नंबर काढायचा आहे, किंवा त्याची पूर्ण टोटल करून त्या जन्मतारखेमध्ये मास्टर नंबर येतो का हे चेक करायचंय. आतापर्यंत आपण मास्टर नंबर कधी विचारच नव्हता केला, तर आज आपल्याला ऍडिशनल मास्टर नंबर 11 नंबर येतोय का, 22 नंबर येतोय का, 33 नंबर येतोय का, हे जस्ट बघून ठेवा. ओके. तर पर्यंत आपण घेऊ आणि मी रेकॉर्डिंग पाठवते. हं? तर थांबायचं आज इथेच. हो मॅडम, काही हरकत नाही. ओके, येस, थँक्यू. बाय बाय. गुड थँक्यू. नाईट. गुड नाईट मॅडम.